महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्व अशी असतात जी केवळ नेतृत्वासाठीच नाही तर त्यांचा अनुभव, निर्णय क्षमता आणि जनतेशी नातं यासाठीही ओळखली जातात. अशाच एका प्रभावी नेत्याचं नाव म्हणजे अजितदादा पवार. हा व्हिडिओ त्यांच्या राजकीय प्रवास, नेतृत्व शैली, ग्रामीण महाराष्ट्रासाठी केलेल्या कामगिरी आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांच्या प्रभाव यावर आधारित आहे. आपण पाहणार आहोत की कसल्याही कठीण परिस्थितीतही अजितदादा पवार यांनी आपल्या नेतृत्वातून कसे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला कशी गती मिळाली. तसेच हा व्हिडिओ दाखवतो की कठोर निर्णय, धैर्य आणि जनतेशी प्रामाणिकपणा हेच खरे नेतृत्व घडवतात. त्यांनी शेतकरी कल्याण, जलसंपदा, सिंचन प्रकल्प आणि विकास कामांवर कसा भर दिला हे तुम्ही या प्रवासात पाहणार आहात. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नेतृत्वाचा अभ्यास करायचा असेल किंवा प्रेरणादायी राजकीय कथा जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात अजितदादा पवार यांचा सुरुवातीचा राजकीय प्रवास, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे योगदान, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केलेले ठळक निर्णय, राजकारणातील संघर्ष आणि नेतृत्वाचे धडे. या प्रवासात तुम्ही जाणून घेणार आहात की महाराष्ट्राच्या राजकारणात वास्तवात काय महत्त्व आहे आणि नेता म्हणून धैर्य, निर्णय क्षमता व जनतेशी नातं किती महत्त्वाचं ठरतं. अजितदादा पवार यांचा राजकीय प्रवास खूप लहान वयातच सुरू झाला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या या नेत्याने जनतेशी घट्ट नातं निर्माण केले आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची क्षमता दाखवली. त्यांचा प्रवास केवळ आडनावामुळे नाही तर त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, चिकाटीमुळे आणि लोकांशी प्रामाणिक संवाद ठेवण्याच्या पद्धतीमुळे वेगळा ठरला. सुरुवातीपासूनच त्यांनी मैदानात उतरून लोकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या, गावोगावी भेटी दिल्या आणि शेतकरी, मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना महत्त्व दिले. हेच त्यांचे पहिले पाऊल होते, जे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठोस ओळख देणारे ठरले. लोकांशी प्रामाणिकपणे संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाय शोधण्याची वृत्ती हेच अजितदादा पवार यांचे खरे सामर्थ्य आहे. सुरुवातीच्या काळातील हे अनुभव आणि कार्यशैली त्यांना नंतर उच्च नेत्यांच्या पदी पोहोचण्यास आणि राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवण्यास मदत झाली. राजकारणात प्रवेश आणि नेतृत्व. अजितदादा पवार यांचा राजकारणातील प्रवेश हा फक्त व्यक्तिमत्वामुळे नाही तर त्यांच्या सखोल विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळेही लक्षवेधी ठरला. तरुण वयात आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी दाखवून दिले की नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही तर जबाबदारी आणि कामगिरी आहे. त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवताना स्पष्ट भूमिका घेतली, कठोर निर्णय स्वीकारणे, प्रशासनावर योग्य नियंत्रण ठेवणे आणि विकास कामांना गती देणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे ते फक्त लोकप्रिय नेता नाही तर विश्वासार्ह आणि प्रभावी नेतृत्वकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची शैली साधी, प्रामाणिक आणि कार्यक्षम होती. लोकांना समजायचं की निर्णय त्यांच्या मनगटावर आहेत, पण त्या निर्णयांचा उद्देश महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. हळूहळू त्यांनी महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात आपली महत्त्वाची जागा निर्माण केली आणि राज्याच्या राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव टाकणारे नेता बनले. राजकारणातील संघर्ष आणि वाद त्यांनी कधीही त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. उलट त्यातून शिकत पुढे जाण्याची क्षमता त्यांनी कायम राखली. जलसंपदा आणि विकासातील योगदान. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जलसंपदा आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात केलेले योगदान. महाराष्ट्र हा राज्य शेतकरी प्रधान आणि पाण्याच्या समस्येने प्रभावित क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत जलसंपदा सुधारण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी ठोस आणि दूरदृष्टीने निर्णय घेतले.
त्यांनी अनेक धरण प्रकल्प, सिंचन योजना आणि जलसंधारण प्रकल्प राबवले, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता सुनिश्चित झाली. पाणी प्रकल्पांमध्ये त्यांनी केवळ तांत्रिक अडचणींचा विचार जातो नाही, तर सामाजिक आणि आर्थिक परिणामांनाही प्राधान्य दिले. याशिवाय त्यांनी दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष योजना तयार केल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहिले आणि गावोगावी विकासाला गती मिळाली. त्यांच्या या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारले आणि शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. अजितदादा पवार यांचा हा दृष्टिकोन स्पष्ट करतो की नेतृत्व फक्त सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नसते, तर जनतेच्या विकासासाठी ठोस उपाय राबवण्यामध्ये दिसून येते. उपमुख्यमंत्री म्हणून भूमिका. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या पदावर असताना त्यांनी राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा आणली, निर्णय प्रक्रियेत वेग आणला आणि विविध विकास कामांना प्राधान्य दिले. त्यांची नेतृत्व शैली ठाम आणि प्रभावी होती. कठोर निर्णय घेण्याची क्षमता, समस्या समजावून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. ते फक्त नीतिनिर्माता नव्हते, तर जनतेसाठी कार्य करणारे नेता होते. त्यांच्या कामगिरीमुळे राज्यातील विकास कामांना गती मिळाली आणि प्रशासनात सुव्यवस्था कायम राहिली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक योजनांमध्ये लक्ष घातले. शेतकरी, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी निर्णय घेणे तसेच राज्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हे त्यांचे मुख्य कार्य राहिले. अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून अनुभव दाखवतो की नेतृत्व फक्त सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नसते, तर जबाबदारी आणि जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात दिसून येते. वाद, टीका आणि वास्तव. राजकारणात वाद आणि टीका हे अपरिहार्य आहेत आणि अजितदादा पवार यांनाही या गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांच्या कठोर निर्णयांमुळे, स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांमुळे अनेकदा टीका आणि वाद निर्माण झाले. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्यांनी कधीही या टीकेमुळे आपल्या कामगिरीवर ताण दिला नाही. उलट त्यांनी या अनुभवातून शिकत आपल्या नेतृत्वाची क्षमता अधिक मजबूत केली. वास्तविकतेवर टिकून राहणे, जनतेशी प्रामाणिकपणा राखणे आणि कठीण निर्णय घेण्याची क्षमता हेच त्यांचे खरे नेतृत्व सिद्ध करतात. अजितदादा पवार यांचा अनुभव दर्शवतो की राजकारणातील संघर्ष हे आव्हान आहेत, पण त्यातून मार्ग काढता येतो आणि लोकांच्या हितासाठी निर्णय घेणे हेच खरे नेतृत्व आहे. हा सेक्शन दाखवतो की विवाद आणि टीका या राजकारणाचा भाग आहेत, पण वास्तविक नेते त्यांच्या दृष्टिकोनावर आणि कार्यक्षमतेवर ठाम राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव. अजितदादा पवार हे फक्त एक व्यक्ती नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि निर्णायक नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या अनुभवामुळे, निर्णयक्षमतेमुळे आणि धोरणात्मक विचारमत्तेमुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी दीर्घकालीन ठसा उमटवला आहे. त्यांचा प्रभाव फक्त त्यांच्या पक्षापुरताच मर्यादित नाही, राज्याच्या प्रशासन, विकासकामे, शासकीय धोरणे आणि जनता यांच्यावरही दिसून येतो. कठीण परिस्थितीतही त्यांनी शिस्तीबद्ध निर्णय घेतले, ज्यामुळे प्रशासनात स्थिरता आणि विकासकार्य गतीने चालले. राजकारणातील विविध वाद, टीका आणि अडथळ्यांमुळे अनेकदा परिस्थिती आव्हानात्मक बनते, पण अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्णय प्रक्रियेत स्पष्टता आणि ठामपणा दिसतो. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील विश्वासार्ह आणि शक्तिशाली नेता म्हणून ओळखले जातात. हा सेक्शन दाखवतो की सकारात्मक दृष्टिकोन, अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्व यामुळे राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण होतो आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली जाते. मित्रांनो, अजितदादा पवार यांचा राजकीय प्रवास आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले योगदान हे आपल्याला शिकवते की खरे नेतृत्व फक्त सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नसते. नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणे, जनतेच्या हितासाठी निर्णय घेणे, कठीण परिस्थितीतही ठाम राहणे आणि सतत शिकत राहणे.
त्यांचा अनुभव दाखवतो की राजकारणातील वाद, टीका आणि आव्हाने ही न थांबणारी प्रवासाची एक भाग आहेत. पण सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कामगिरीवर लक्ष ठेवणे या गुणांमुळे नेता कायम प्रभावी राहतो. आपण सर्वांनी या उदाहरणातून शिकावे की धैर्य, मेहनत आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती हेच खरे नेतृत्व घडवते. महाराष्ट्राच्या राजकारणावर असा ठसा उमटवणारे नेते जसे अजितदादा पवार आपल्याला प्रेरणा देतात की प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा आणि जनतेच्या हितासाठी काम करावे. या व्हिडिओमधून आपल्याला समजले की नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार नाही, तर जबाबदारी, समर्पण आणि समाजाच्या विकासासाठी केलेले काम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण नेते, शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी समर्पित अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली आणि त्यांनी अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणला. त्यांच्या कार्याचा वारसा सदैव स्मरणात राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील नेतृत्व आणि कार्याबद्दल जास्तीत जास्त लोक जाणून घेऊ शकतील. या प्रकारच्या अधिक माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज लगेच मिळतील. तुमचे कमेंट्स आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही विचार, भावना किंवा सूचना खाली जरूर लिहा. आपल्या सहभागामुळे आम्ही आणखी दर्जेदार आणि माहितीपूर्ण कंटेंट आणत राहू. चला एकत्र महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि नेतृत्वाची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवू.